झाला गजर, मनोहरांचे नाव घ्यायला नेहमी असते हजर घेतलेला आहे. त्याचा शुभारंभ सोहळा करण्यासाठी जळगाव आलेले आहे. तर आपले चेअरमन साहेब आहेत अनिकेत भालचंद्र पाटील सर केमिकल इंजिनियर आहेत. एक शॉर्टमध्ये थोडासा हे देतो. आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे भालचंद्र पाटील सरांनी कंपनी स्थापन केलेली होती आणि आज 300 कोटीच्या वरती कंपनीचा व्यवसाय आणि फॉरेनमध्ये पण कंपनीचा एक्सपोर्ट होतो. असे आपले श्री अनिकेत भालचंद्र पाटील. नंतर आपले BOMचे चेअरमन आणि 15 वर्ष बँकेचे अध्यक्ष आणि मागून 30 वर्षापासून बँकेचे डायरेक्टर श्री भालचंद्र प्रभाकर पाटील, की जे सदैव बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आज बँक प्रगती करते आहे. असे आपले श्री भालचंद्र पाटील सर. सारखं त्याला ट्रीटमेंट भेटते आहे की कोणीच म्हणजे तो भलेही बाहेरून कोणत्याही ॲटमॉस्फिअरमधनं येत असेल पण आतमध्ये येऊन तो आपला चेहरा बघून शांत झाला पाहिजे, त्याला बेस्ट सर्व्हिस भेटली पाहिजे, हे आपले सगळे कर्मचारी तंतोतंत पालन करतात आणि त्याचमुळे आपला व्यवसाय इतका वाढत आहे. आपण जी ही विलनीकरणाची स्कीम आहे त्याच्यात आपण
एक बँक टेकओव्हर तर करतो, तर टेकओव्हरमध्ये आपण ॲसेट्सही घेतो आणि लायबिलिटीजही घेतो. तर ॲसेट्स म्हणजे मी समजतो की आपले जे कर्मचारी होते इथे अंजनगाव सुरजीचे 5 कर्मचारी होते बहुतेक, तर ते सगळ्यांना आपण आपल्या बँकेत समाविष्ट करून घेतले, त्यांचे इंटरव्ह्यू झाले आणि आपण त्यांच्या सकट बँक टेकओव्हर केलेली आहे. अंजनगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक अंजनगाव सुरजी या बँकेमध्ये अंजनगाव सुरजी नागरी सहकारी बँकेचं विलिनीकरण, शाखा उद्घाटनचा सोडावा. आम्ही वेळोवेळी बँकेला एक चांगली बँकेमध्ये विलीन होण्याकरता अनेक प्रयत्न केले, परंतु 1-2 बँक याच्यापूर्वी नाव नाही घेत, 1-2 बँके विलिनीकरणाचं काम केला, परंतु ते नाईलाजानं ते कामकाज झाला नाही. परंतु जळगाव पीपल कोऑपरेटिव्ह बँक यांनी जिद्दीनं चिकाटीनं हे कामसाठी वेळोवेळी रिझर्व्ह बँकेचे निकष व नाम निकष पूर्ण करून या बँकेचं विलिनीकरणाचं काम शेवटच्या टप्प्यावर आणला आणि शेवटी पूर्ण करून घेतला. याचं अंजनगाव सुरजीचे बँकेचे जुने सभासद यांच्यासाठी चांगली, जुने सभासद व कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बाब आहे. आज या बँकेचं जळगाव पीपल बँकेमध्ये विलिनीकरण होत आहे, हे खूप चांगली व आनंदाची बाब आहे. जळगाव पीपल कोऑपरेटिव्ह बँक हे खूप चांगली बँक आहे, शेड्यूल बँक आहे, मल्टीस्टेट बँक आहे. एक अशा खूप मोठ्या बँकेमध्ये आपण विलिनीकरण होतो, एक खूप आनंदाची बाब आहे. सर्व सभासदांचे हित व कर्मचाऱ्याचे पण हित याच्यामध्ये समाविष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये बँकेची अकोट अंजनगाव इथं 2 शाखा आता ओपनिंग झाले. माझी अशी बँकेच्या संचालकाला विनंती राहील की अकोट अंजनगाव सुरजीमध्ये काही गरीब होतकरून मुलं आहे, यांच्यात पण त्यांनी काही सहकार्य करावं, त्यांना एक चांगल्या ह्याच्यामध्ये सुविधा द्यावी, ते सुविधा जळगावापासून अंजनगावपर्यंत आणावी अशी मी विनंती करतो आपल्याला. थँक्यू. कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजस्य रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. गुरुदेव दत्त. भारत माता की जय. आजच्या दी जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड च्या मध्ये आपल्या गावातली सुपरिचित अशी अंजनगाव सुरजी नागरी सहकारी बँक आज विलीन होते आणि या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन मान्य श्री अनिकेतजी पाटील, या व्यासपीठावर उपस्थित श्री भालचंद्रजी पाटील, हे संपूर्ण बँकेचं काम पाहणारे सीए श्री प्रकाशजी कोठारी, मान्य श्री रोहितजी भुजबळ, या बँकेला या स्थितीमध्ये आणि सुरक्षा पूर्वक प्रस्थापित करण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे राजेशजी यादव साहेब, निबंधक साहेब. अंजनगाव सुरजी नागरिक सहकारी बँक हे नाव या क्षणापासून भूतकाळामध्ये चाललंय आणि या बँकेचा भूतकाळ सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे. तिथे गेल्या 92 वर्षामध्ये केवळ 6वे चेअरमन अशा उत्तुंग परिस्थितीच्या बँकेत तिचं विलिनीकरण होत आहे, ही अक्षरशः परमेश्वरी इच्छा आहे. बँक हे एक भांडं आहे, अद्भुत भांडं आहे, अद्भुत बर्तन है बँक. खर तर सामान्य भांड्यातून जर आपण काढलं तर ते तरंगते, परंतु टाकलं तर ते डुबते, अशी स्थिती असते. परंतु हे भांडं असं की यातून काढलं तर ही डुबते, बरोबर आहे ना. द विड्रॉल इज द सिंकिंग ऑफ द बँक बर्तन, अशी स्थिती आहे. दिवशी पहिला प्रस्ताव मी यांना दिला की ही बँक आपण मर्ज करून टाकू. तर पहिला प्रस्ताव अपेक्षा होती की खामगावरून बँकेने ही टेक ओव्हर करावी, परंतु आता पोरी किती पाहिल्या पण पसंतीच नाही झाली, देवाच्या मनात गाठ नसली तिथे होत नाही. ही कन्या मिळाली
खानदेशातली सोयरीक जुळायची होती. आणि खानदेश म्हणजे विचार, खानदेश म्हणजे पैसा, खानदेश म्हणजे प्रगती, खानदेश म्हणजे सहकार, खानदेश म्हणजे टापटीपणा, खानदेश म्हणजे, कारण खानदेश माझा आजोळा आहे. जे गुण माझ्या आईत आहे ते गुण या बँकेत आहे असं मला वाटतं. त्यामुळे आणि अंजनगाव सुरजी हे जे गाव आहे, या गावाला वरदान आहे आणि ते जगद्गुरु श्री देवनाथ महाराजांच्या नावाने भारतात ओळखलं जातं. ते हनुमंताचे अवतार होते आणि त्यांची सासूरवाडी सुद्धा जळगाव खानदेश होती. म्हणून मला असं वाटते की देवनाथ महाराजांनी, त्यांच्याही पत्नीचं नाव लक्ष्मी होतं. एवढा मोठा योग आल्यामुळे कदाचित ही खानदेशची लक्ष्मी देवनाथ महाराजांनी अंजनगावात स्थिर केली आणि ग्राहकांचे प्राण वाचले असं मी समजतो. बँक हे शेवटी काय आहे? वेदर बँक इज बिझनेस और प्रोफेशन, तो व्यवसाय आहे की धंदा आहे? तर जे या बँकेच्या रचनेकडे धंदा म्हणून पाहतात त्या बँका डुबल्याशिवाय राहत नाही, आणि जे या बँकेकडे व्यवसाय म्हणून पाहतात त्या तरल्याशिवाय राहत नाही. हा व्यवसाय धंद्यातला फरक काय तो मी सांगतो. तुम्ही डिक्शनरी उघडा, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका उघडा, त्याच्यामध्ये धंद्याचं व्याख्या अशी दिलेली आहे की स्वतःचा विचार करून स्वतःच्यासाठी ग्राहक तरो की मरो, जगो की डुबो, माझा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी जे व्यापार करतात त्याला धंदा म्हणतात. आणि व्यवसाय कशाला म्हणतात? प्रोफेशन, द यूज ऑफ द स्पेशलाइज्ड नॉलेज फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी. विशेष ज्ञानाचा वापर समाजाच्या कल्याणाकरता करणं त्याला व्यवसाय किंवा प्रोफेशन म्हणतात. म्हणून डॉक्टर हा धंदा नाही, प्रोफेशन आहे. वकिली हा धंदा नाही, प्रोफेशन आहे. तसंच बँकिंग हा धंदा नाही, ते प्रोफेशन आहे. आणि व्यवसाय हे नाव भीष्माचार्यांनी अखेरची स्तुती भगवान गोपाल कृष्णाची केली होती. त्यात विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे, त्यामध्ये भगवंताचं एक नाव व्यवसाय आहे. पाटील साहेब, व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवा, चार्टर्ड अकाउंटंट जी महाराष्ट्राची आहे त्याच्या कॉन्फरन्सला मी गेलो होतो, मला बोलावलं होतं. त्यावेळेला भगवंताच्या नावाशी आर्थिक क्षेत्रातले कोणते कोणते नाव आहे ते मी निवडून सांगितले होते. व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये भगवंताच्या वर्णनामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये व्यवसाय हे भगवान नारायणाचं नाव आहे आणि त्या नारायणाच्या नावाला लायक असा व्यवसाय हे करत असल्यामुळे यांची 46वी ब्रँच इथे उघडली. जळगाव गावाशी माझा भरपूर निकट संबंध आहे, त्यामुळे यांचं नाव ऐकून आहे. आणि केवळ बँकिंग क्षेत्रातच चढाओढ करण्यासाठी हे लोक नाही, यांच्याजवळ इतकं आहे की यांचा चहाही हे बँकेतून घेत नाहीत, प्रवास खर्चही घेत नाही, निजी वापरासाठी कधीही बँकेचा वापर किंवा उल्लेख सुद्धा करत नाही. आपलं कर्म, आपलं कर्तृत्व, आपली निष्ठा, आपलं समर्पण आणि जनकल्याणाची तीव्र भावना एवढ्याच तत्वावर हे बँक चालवतात. आणि अशा पद्धतीने कुठलंही राजकारण त्यात न आणता अशा पद्धतीने चालणारी ही एकमात्र एवढी मोठी बँक पहिल्यांदा सुरजी अंजनगावमध्ये स्थिर होते आहे. हा आपल्यासाठी भाग्याचा दिवस आहे. जळगाव बँकेला तुझे पैसे न डुबता तुझ्या घरामध्ये बरकत येईल असा आशीर्वादाचा भाग देणं तर मला भागच होतं, पण तो आशीर्वाद सत्य करण्यासाठी आज जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ आले आहे. आणि त्याला अतिशय आनंद आहे की माझे पैसे तुमच्या शब्दाखातर तुम्ही सांगितले तसे तरले गुरुजी, यानंतर असा विचार मी करणार नाही. अशा किती लोकांच्या मनात हे विचार आले असतील, कारण खूप पैसा लोकांचा या बँकेमध्ये होता. त्यामुळे संचालक मंडळांचे, अनिकेत सरांचे, भालचंद्र सरांचे, रोहित साहेबांचे, प्रकाशजींचे खूप खूप आभार की तुम्ही अनेकांचा पैसा वाचवला, काही लोकांचे तुम्ही प्राण वाचवले. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांनी अनेक बिकट काळामध्ये हातपाय धरत, हात जोडत, लोकांचे, ग्राहकांचे पाय धरत आम्ही प्रयत्न करतो तसे गयावया करून सांगत होते, त्यावेळेसचे त्यांचे चेहरे आणि आताचे चेहरे, त्यांचं तेज, हे तेज तुम्ही आणून दिलं.
की अशा ज्या कुठल्या टेकओव्हर होण्यासारख्या बँक यांचे प्रस्ताव तुमच्याकडे येतील. ते एक फार मोठं देवकार्य, फार मोठं आधाराचं कार्य तुम्ही केलं आहे संचालक मंडळांनी. अशा बँका टेकओव्हर जरूर करा. आमच्या परिसरामध्ये आणि आमच्या अधिकारामध्ये जेवढं क्षेत्र येतं त्यात या बँकेसाठी आम्ही वाटेल ते करू. या गावकऱ्यांतर्फे शब्द देतो. आणि अतिशय चांगले लोक आहे, गाव चांगलं आहे आणि तुम्ही पण चांगले आहे. चांगल्यात चांगलं पण मिसळलं आणि त्यातून महाचांगलं पण जन्माला आणलं हे घडणार आहे. एवढंच सांगतो की या बँकेच्या उद्घाटन प्रसंगी, विलिनीकरण प्रसंगी या बँकेची भरभराट हो. अकोट असेल, परतवाडा असेल, अमरावती जिल्ह्यातला कोणताही तालुका असेल, विदर्भ महाराष्ट्रातलं कोणतंही स्थान असेल, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश तुमचाच आहे. इकडे काही जे काही तुम्हाला सहकार्य लागेल, मी मदत म्हणत नाही कारण आम्ही तुमच्या कुटुंबाचे एक भाग आहोत, जे काही सहकार्याची अपेक्षा असेल ते पूर्ण करू. आणि अशा विलिनीकरण लायक बँक या जर आपण घेतल्या तर अनेकांचा पैसा वाचेल. ही बँक आकाशापर्यंत उंची गाठो. स्काय इज द लिमिट हे या बँकेसाठी ठरवू. आणि या बँकेच्या शाखा 100पर्यंत जावत लवकरात लवकर. पण 100वी बँक काढाल तेव्हा आम्हाला सगळ्यांना पत्रिका द्या बा, आम्ही पाहायला येऊ. आणि बँकेच्या कुठल्याही स्थितीमध्ये या गावामध्ये आपल्याला ताकदीचं सहकार्य राहील, विश्वासाची भूमिका राहील एवढं आश्वासन देतो, आशीर्वाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. भारत माता की जय.